नमस्कार, मी भाग्यश्री शेलार. माझ्या पहिल्या मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही सकाळी लवकर आवरून वगैरे घराबाहेर पडलो. खूप छान वातावरण होतं बाहेरचं, एकदम प्रसन्न असं वाटणारं. अवतीभोवती झाडं होती, खूप छान वाटत होतं. हा माझा मुलगा रुद्रांश व हे आमचे आहो. छान गाडीवरती बसून गाणी वगैरे म्हणत आम्ही निघालो मंदिराकडे. तेच म्हणजे आज आम्हाला खंडोबाच्या व महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं होतं. हे आहे आमच्या भोसरी गावठाण्यातील खंडोबाचे मंदिर. हे मंदिर आमच्या आहोंच्या खूप जवळचं, म्हणजेच दर रविवारी ते न चुकता या मंदिरात येतात व येथील दर्शन घेतात. इथं आल्यावरती खूप प्रसन्न असं वाटतं. खंडोबाची मूर्तीही खूप सुबक आहे. छान असं दर्शन वगैरे झालं. तिथे शिवलिंगही होती. मला पूजा करायची होती महादेवाची, कारण महाशिवरात्री असल्यानिमित्ताने आम्हा दोघांनाही आज उपवास होता. पण ते शक्य झालं नाही, कारण आतील गेट बंद होतं. मग आम्ही ठरवलं की आपण दुसऱ्या मंदिरात जावं महादेवाच्या. मग आम्ही इथून दर्शन झाल्यानंतर लगेचच लांडेवाडीच्या आई तुळजाभवानी मंदिराच्या आत गेलो. तिथे शिवलिंग आहे. मग आत गेल्यानंतर छान असं शिवलिंगाचीही पूजा केली. छान दोघांनी पूजा वगैरे पूर्ण केली. रुद्रांशनेही छान पूजा केली. त्यानंतर आम्ही आमच्या घरी निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.